नमस्कार. आता आपण एन्झाईम हा टॉपिक पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती प्रश्न पण भरपूर आलेले आहे. आता जसजसं मी तुम्हाला सांगत जाईल ना, तसतसं तुमच्या स्क्रीनवरती ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे एवढे काही असतील ना तेवढे येत पण जातील. तुम्ही ते क्वेश्चन पण पाहत राहा. ठीक आहे. तर हा टॉपिक आहे एन्झाईम. मराठीमध्ये त्याला आपण विकर म्हणत असतो, विकरे. आता हे जे विकर असतात ना, हे आपल्या शरीरामध्ये भरपूर सारे आहेत. बरं, हजारो आहेत, परंतु जे महत्त्वाचे 4, 5, 10 जे काही आहेत ना ते महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती नेहमी प्रश्न येतो. ठीक आहे. आता हे जे एन्झाईम असतात, जी विकर असतात, हे नेमकं काय करते, तर आपल्या शरीरामध्ये भरपूर साऱ्या केमिकल रिॲक्शन होत राहते, रासायनिक अभिक्रिया होत राहते. जसं अन्न आपण खाल्ल्यानंतर ते पचणे म्हणजे एक प्रकारे ते ब्रेकडाऊन करणे केमिकल रिॲक्शन होत असते. ते असं फिजिकल पण होते, म्हणजे पोटामध्ये असं हे जे जठर असते ते असं हलत राहते, म्हणजे त्याचे बारीक बारीक तुकडे होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल वगैरे मिसळते आणि त्याच्यानंतर मग त्याचे आणखी बारीक बारीक केमिकल लेवलवरती तुकडे होतात. त्याला आपण डायजेशन म्हणत असतो. ठीक आहे. तर हे जे डायजेशन आहे ते याची स्पीड वाढवण्यासाठी हे एन्झाईम काम करत असते. जर का हे एन्झाईम विकरे जर का आपल्या शरीरामध्ये नसते ना, तर आपण सकाळी जेवलेला पूर्ण दिवस लागला असता, दुसऱ्या दिवशी सकाळी पचलं असतं ते. परंतु आता जर का आपण जेवलं की लगेच 2-4 तासामध्ये आपल्याला भूक लागते, 3-4 तासामध्ये भूक लागते. का बरं? कारण ते लवकर पचते. आणि का बरं लवकर पचते? तर या विकरांमुळे, एन्झाईममुळे. तर आपण आता ते एक एक करून पाहू. हे काय काम करत असते, तर शरीरामध्ये होणाऱ्या केमिकल रिॲक्शनचा दर वाढवते. दर वाढवणे, कोणत्याही केमिकलचा दर वाढवणे म्हणजे, केमिकल रिॲक्शनचा दर वाढवणे म्हणजे त्याला कॅटलिस्ट असं म्हणत असतो आपण. परंतु हे असं आर्टिफिशियल कॅटलिस्ट आहे का? नाही. हे आपल्या शरीरामधलं बायो कॅटलिस्ट आहे, म्हणून याला बायो कॅटलिस्ट पण म्हणतात. ठीक आहे. किंवा याला ऑर्गॅनिक कॅटलिस्ट पण म्हणतात. ठीक आहे. याला मराठीमध्ये सेंद्रिय, ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय उत्प्रेरक. लक्षात, याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे. आता हे कशापासून बनलेलं असते, तर प्रोटीनपासून. मी तुम्हाला सांगितलं आपल्या शरीरामधला जवळपास 20% भाग हा प्रोटीननेच बनलेला आहे. हार्मोन असू द्या की हे एन्झाईम असू द्या, आपले DNA असू द्या, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या प्रोटीनपासून, प्रथिनांपासून बनलेल्या आहे. तर हे सुद्धा प्रथिनांपासून बनलेलं आहे. आता जेव्हा हे एन्झाईम तयार होत असते प्रोटीनपासून, तर जे सुरुवातीचं त्याचं बालपण जे असते तर ते इनॅक्टिव्ह असते. ज्या प्रकारे आपण लहानपणी एवढं काही आपल्याला समजत नाही, इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतो आपण, त्याच प्रकारे हे इनॅक्टिव्ह एन्झाईम्सला झायमोजेन्स असं म्हणत असतात. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता बघा, आता जास्त करून प्रश्न डायजेस्टिव्ह एन्झाईममध्ये येतात. डायजेशनमध्ये जेवढे काही एन्झाईम वापरले जातात आपल्या शरीराद्वारे, तर त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. सर्वात पहिले आपण जेवण करतो, तर सर्वात पहिले आपला जो घास आहे तो मुखामध्ये जातो. ठीक आहे. आणि मुखामध्ये सर्वात पहिले चावत असताना लाळ मिक्स होते त्याच्यामध्ये. त्या लाळेमध्ये अमायलेज नावाचे एन्झाईम असते. हे जे अमायलेज आहे, हे अमायलेज काय करत असते, तर जे स्टार्च असतो, पिष्टमय पदार्थ, त्याला तोडण्याचं काम करतो. स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये करतो, सुक्रोजमध्ये करतो. ठीक आहे. आता स्टार्च कशामध्ये असते, आपल्या पोळीमध्ये, भातामध्ये, आलूमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्टार्च खूप मोठे मोठे मॉलिक्यूल असतात, त्याला तोडू साखरेमध्ये रूपांतर करते. आणि म्हणूनच बघा, आपण भरपूर चावल्यानंतर ना तो घास थोडा गोडवटचा येतो, थोडा गोड येतो. का बरं? कारण त्याचं रूपांतर साखरेमध्ये त्याच्यामध्ये होत असते, त्याच्यामुळे. सर्वात पहिले मुखामध्ये अमायलेज नावाचा एन्झाईम तिथे मिक्स होत असतो. त्याच्यानंतर आपला जो घास असतो तो आपल्या याच्या जठरमध्ये जातो, स्टमकमध्ये जातो. आणि स्टमकमध्ये एक एन्झाईम येते पेप्सिन नावाचा. हे पेप्सिन काय करत असते, तर आपल्या अन्नामध्ये जे काही प्रोटीन असते, आता अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन असतात, फॅट्स असतात, बऱ्याचशा गोष्टी, विटॅमिन्स वगैरे भरपूरशा गोष्टी असतात. त्यापैकी मेन घटक कोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. ठीक आहे. कार्बोदके, प्रथिने आणि मेद. आता कार्बोहायड्रेट्सला तोडण्याचं काम कोण करते? हा अमायलेज करते. प्रोटीनला तोडण्याचं काम कोण करते? पेप्सिन करत असते. लक्षात. आता हे प्रोटीन कशामध्ये असते? दुधामध्ये, त्याच्यानंतर अंड्यांमध्ये असते, डाळीमध्ये असते, मांस मच्छीमध्ये हे प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये असते. हे पचायला जड जाते. हे पेप्सिन त्याला मदत करत असते. ठीक आहे. आता पेप्सिन प्रोटीनला तोडतो, डायजेस्ट करतो, परंतु त्याच्यासाठी त्याला ॲसिडिक इन्व्हायरमेंट पाहिजे असते. त्या ॲसिडिक इन्व्हायरमेंटसाठी मग तिथे परायटल सेल असते. आपल्या ह्या पोटामध्ये, जठरामध्ये 2 प्रकारच्या सेल असतात, एक परायटल सेल आणि एक गोबलेट सेल. परायटल सेल काय करत असते? HCl स्त्रावत असतो. तो HCl एकदम हाय कॉन्सन्ट्रेटेडवाला, 2 त्याचा pH असतो. म्हणजे हातामध्ये जर का घेतलं ना, तर हे हाताला असं छिद्र पडू शकते, एवढा भयंकर. मग तो पोटामध्ये, आपल्या जठरामध्ये हा HCl स्त्रावला जातो. कोणाद्वारे? परायटल पेशीद्वारे. मग ते आपलं हे जे जठर आहे, मग त्याला वेदना होत नाही का, किंवा त्याला जखमा होत नाही का, तर त्याला सुरक्षा देण्यासाठी काम कोण करते, तर म्युकस करत असते. म्युकस एक चिकट पदार्थ असतो. हा कोणाद्वारे स्त्रावला जातो, तर गोबलेट सेलद्वारे स्त्रावला जातो. ते HCl पासून आपल्या पोटाचं रक्षण करण्याचं काम हा करत असते. लक्षात. परंतु मेन कोण आहे? पेप्सिन आहे. पेप्सिन काय करतो? प्रथिनांना तोडतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मग जे आपलं हे आहे, अन्न जे आहे, तर ते छोट्या आतड्यांमध्ये जाते.
परंतु छोट्या आतड्यांमध्ये जाता जाता पॅनक्रियास काय करत असते, त्याच्यामध्ये आणखी एन्झाईम्स टाकत असते. ठीक आहे, पॅनक्रियास आणखी 4 प्रकारचे एन्झाईम्स टाकत असतो. परंतु हे जे आहे, आता अन्न काय झालं, ॲसिडिक बनलेलं आहे, HCl मुळे ॲसिडिक बनलं. ते जर का छोट्या आतड्यांमध्ये गेलं, तिथं कुठं म्युकस आहे, तिथं जर का गेलं तर मग ते छोटे आतडे जळून जाईल ना. मग त्याला पहिले न्यूट्रल करावं लागते, त्याला शांत करावं लागते. मग त्यासाठी त्याच्यामध्ये बेसिक पदार्थ कोणता तरी टाकावा लागतो. तर लिव्हर काय करत असतो, आपला यकृत बाईल ज्यूस तयार करत असतो. हा पित्तरस त्याला मराठीमध्ये म्हणतो. हा बेसिक नेचरचा असतो, आम्लारी. हा काय करतो, त्या ॲसिडिटीला न्यूट्रल करतो. आणि अशा प्रकारे कशाद्वारे बाईल ज्यूस तयार होतो, तर कुफर सेल, त्या लिव्हरमध्ये कुफर सेल असतात, याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. तर हा काय करतो, त्या ॲसिडिटीला न्यूट्रल करतो. आणि त्याच्यानंतर मग तो जो घास आहे तर तो छोट्या आतड्यांमध्ये जातो. आणि छोट्या आतड्यांमध्ये जाता जाता सुरुवातीलाच हे 4 प्रकारचे जे एन्झाईम्स असतात तर ते अन्नामध्ये हळूहळू मिक्स होत राहतात. लक्षात, सर्वात पहिला कोणता आहे तर अमायलेज. म्हणजे बघा, आपल्या मुखामध्ये पण अमायलेज सलायवामध्ये होता आणि तोच अमायलेज इथे पण आहे. 2 वेळा अमायलेज येतो. काय करतो, हा स्टार्चला तोडतो. म्हणजे काही तर स्टार्च इथेच तोडले गेले, परंतु काही प्रमाणामध्ये राहिले तर ते मग छोट्या आतड्यांमध्ये तोडले जातो. म्हणजे स्टार्चचं रूपांतर सुक्रोज माल्टोजमध्ये वगैरे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर लायपेज काय करत असतो, हा फॅट्सला तोडत असतो. मेद, मी सांगितलं ना, अन्नाचे 3 प्रकार, मुख्य 3 प्रकार, कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने म्हणजे प्रोटीन, आणि मेद म्हणजे फॅट्स. हे 3 मुख्य प्रकार आहेत. तर कार्बोदकांना तोडण्याचं काम अमायलेज करतो, आणि त्याच्यानंतर प्रोटीनला तोडण्याचं काम पेप्सिनने केलं, आणि फॅट्सला तोडण्याचं काम आता कोण करणार, लायपेज. ठीक आहे. फॅट्स कशामध्ये असतात, जे तेलामध्ये फॅट्स असतात, तुपामध्ये फॅट्स असतात, जे तेलबिया शेंगदाणे वगैरे आहेत त्याच्यामध्ये फॅट्स असतात. ठीक आहे. हे याला तोडण्याचं काम, याला डायजेस्ट करण्याचं काम लायपेज करत असतो. त्याच्यानंतर ट्रिप्सिन हा प्रोटीनला डायजेस्ट करत असतो. जसं इथे पेप्सिनने प्रोटीनला, प्रथिनांना डायजेस्ट केलं, उरले प्रोटीन हा ट्रिप्सिन डायजेस्ट करत असतो, हा तोडत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिएज, काही न्यूक्लिक ॲसिड पण असतात आपल्या अन्नामध्ये. DNA RNA बनवण्यासाठी काय ते गरजेचे असतात, तर ते न्यूक्लिएज यांना डायजेस्ट करण्याचं काम करतो. असे 4 प्रकारचे हे एन्झाईम्स आहेत. हे लक्षात कसं ठेवायचं, आपल्याजवळ एक छोटीशी ट्रिक आहे. आता ट्रिक काही अशी काही वाह्यात नाही आहे, लक्षात राहते. ठीक आहे. हे काही शिवी वगैरे नाही आहे. बघा काय ट्रिक कोणती आहे, तर मायला पेप्सी मायला ट्रिप्सी न्यू दिसते. लक्षात. आता पहिल्या मायलावरून काय येते, अमायलेज, मायलावरून अमायलेज. पेप्सीवरून काय येणार, पेप्सिन. पुन्हा मायला आलं, मायवरून काय येणार, पुन्हा इथे कोणता आला, अमायलेज. लावरून काय येणार, लायपेज. ट्रिप्सीवरून काय येणार, ट्रिप्सिन. आणि न्यूवरून काय येणार, न्यूक्लिएज. ठीक आहे. अमायलेज, पेप्सिन, अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन आणि न्यूक्लिएज अशा प्रकारचे हे 6 एन्झाईम असे लक्षात ठेवायचे. आपल्याला काय पाठ राहिलं पाहिजे बस. मग ते कसंही असो, साम दाम दंडभेद कशा प्रकारे लक्षात राहू, पण ते राहू. तर अशा प्रकारे हे पॅनक्रियाजमधले एवढे झाले. आता मग हे जे अन्न आहे ते छोट्या आतड्यांमध्ये जाते. छोट्या आतड्यांमध्ये आणखी काही प्रकारचे एन्झाईम्स विकर आहे तिथं पण. आता बघा, छोट्या आतड्याचे ना 3 भाग आहेत. पहिला हा जो काळा रंगाचा भाग दिसतो ना, छोटासा सुरुवातीचा भाग, त्याला आपण डिओडेनम म्हणतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला आपण जेजुनम म्हणतो. आणि सर्वात शेवटचा जो भाग असतो छोट्या आतड्यांचा त्याला आपण इलियम म्हणत असतो. म्हणजे डिओडेनम, जेजुनम आणि इलियम हे कसं लक्षात ठेवायचं, याच्यासाठी पण छोटी ट्रिक आहे. डीजे असं असतो ना, म्युझिकचा डीजे असतो ना, तर डीजेवाला आला तर डीजे आला, डीजे आला. डी वरून डिओडेनम, जे वरून जेजुनम आणि आलावरून इलियम. ठीक आहे. आता हे जे सुरुवातीला जो डिओडेनम जो असतो ना, आता हे जे एन्झाईम्स आहेत हे छोट्या आतड्यांमध्ये सगळीकडे असते. सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये हा मधल्या भागामध्ये जेजुनममध्ये असते. ठीक आहे. पण याच्यामध्ये पण असते थोड्याफार प्रमाणामध्ये, आणि इलियममध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये असते. माल्टोजचं रूपांतर ग्लुकोजमध्ये माल्टेज करणार. सुक्रेज काय करणार, सुक्रोजचं रूपांतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये करणार. आणि लॅक्टेज काय करणार, लॅक्टोजचं रूपांतर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करणार. आणि सर्वात शेवटी कोणता, न्यूक्लिओटायडेज किंवा न्यूक्लिओसायडेज. तर हे मग हे जे न्यूक्लिक ॲसिड जी इथं तुम्हाला म्हणलं होतं ना मी, न्यूक्लियस, तर त्याचं पुन्हा बारीक तुकडे हा करत असतो. अशा प्रकारे हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, याच्यावरती पण विचारलेले आहेत, याच्यावरती अजूनपर्यंत आलेले नाही, याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत, याच्यावरती सध्या तरी नाही आले. आता जाता सर्वात शेवटचं हे झाले डायजेस्टिव्ह एन्झाईम. आणखी 2-3 प्रकारचे एन्झाईम्स आहेत जे डायजेशनमध्ये नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी कामामध्ये ते काम करते. जसं हा लायझोझाईम हे जे असते ना, हे बॅक्टेरियाला मारण्याचं काम करत असतो. हे डोळ्यामध्ये असते, आपल्या डोळ्यामध्ये जे अश्रू असतात त्याच्यामध्ये हे लायझोझाईम असते.
त्याचप्रकारे मुखामध्ये जे लाळ असते त्या लाळेमध्ये पण हे लायझोझाईम असतात. नाकामध्ये म्युकस असतो, त्याच्यामध्ये सुद्धा हे काय करतात, जी हवा आपण आतमध्ये घेतो किंवा तोंडाद्वारे घेतो किंवा जी हवा आहे ती आपल्या डोळ्यामध्ये जाते, तर सुरुवातीची जी बॅक्टेरिया आहे त्याला मारण्याचं काम हे लायझोझाईम करत असते. हा एन्झाईम आहे, ठीक आहे, जो बॅक्टेरियाला मारतो. त्याच्यानंतर आहे थ्रोम्बिन. थ्रोम्बिन हा आपल्या रक्तामध्ये असतो आणि जेव्हा आपल्याला कुठे दुखापत होते तर रक्त जर का बाहेर निघालं तर त्याला गोठवण्याचं काम हा थ्रोम्बिन करत असतो. थ्रोम्बिन हा जो आहे हा एन्झाईम आहे, विकर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एन्झाईम टॉपिक इथे आपण संपवला. धन्यवाद.